हॅलो, मी दीपाली. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या ह्या चॅनलवर, जिथे तुम्हाला लाईफस्टाईल, स्किन केअर आणि असे अनेक वेगवेगळे व्हिडिओज मी नेहमी दर रविवारी घेऊन येत असते. तर दर रविवारी माझे व्हिडिओज पाहत राहा. तर आज आपण अशा कपड्यांच्या स्टाईलवर बोलणार आहोत, जे कपडे घातल्यानंतर आपण एकदम कम्फर्ट झोनमध्ये येतो आणि सोज्वळसुद्धा दिसतो. त्या म्हणजे आपल्या सगळ्यांच्या लाडक्या कुर्तीज. तर आपण ज्या प्रकारच्या कुर्तीज घालतो, त्या कुर्तीज घालत असताना आपल्याकडे ज्या कुर्ती आहेत त्या कुर्ती नक्की कोणत्या नावाने ओळखल्या जातात आणि त्यांचं शेप, त्यांच्या आकाराप्रमाणे त्यांची नावं, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल आपली माहिती आहे का? तर ते नसेल माहीत तर आपण ते जाणून घेऊयात की कुर्ती ॲक्च्युअल त्यांच्या शेपप्रमाणे, त्यांच्या नावाप्रमाणे कशी दिसतात आणि ती आपण ओळखायची कशी आणि ती कशावर उत्तम दिसतात हे आपण समजून घेऊया. पाहायला गेल्यास कुर्तीजचे प्रकार 4 आहेत सुद्धा आणि नाहीत सुद्धा. तर ते कसं? कारण कुर्तीज एकतर 3 प्रकारच्या आहेत सांगायला झालं तर. सगळ्यात पहिलं म्हणजे स्ट्रेट कट कुर्ती, दुसरी आहे ती ए लाईन कुर्ती आणि तिसरी आहे ती अनारकली कुर्ती आणि चौथी जी आहे ती शॉर्ट कुर्ती. म्हणजेच ह्या तीनही कुर्तीजचं शॉर्ट व्हर्जन. मग अनारकलीमध्ये शॉर्ट व्हर्जनसुद्धा येतो, स्ट्रेट कटमध्ये सुद्धा शॉर्ट व्हर्जन येतो आणि ए लाईन कुर्तीमध्ये सुद्धा शॉर्ट व्हर्जन येतो. त्यामुळे कुर्तीजचे हे असे प्रकार आहेत. म्हणूनच मी म्हटलं की एक तर बघायला गेल्यास 4 कुर्तीचे स्टाईल आहेत सुद्धा आणि नाहीत सुद्धा. खरं तर 3 प्रकार आहेत. 3 प्रकारामध्ये आपण शॉर्ट कुर्तीजमध्ये हे प्रकार मोडले जातात किंवा हे प्रकार दिसतात. त्यामुळे कुर्तीज अशा प्रकारे ओळखल्या जातात. तेव्हा सगळ्यात पहिला आपण स्ट्रेट कट कुर्तीबद्दल समजून घेऊया. कारण जर का बाजारात जरी जायचं असेल किंवा एक छोटासा कार्यक्रम असेल तिथे जायचं असेल किंवा कोणत्या कामाच्या ठिकाणी जायचं असेल, तर या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी जरी किंवा रोज घरात जरी घालायचं झालं तरी आपण जवळचा पर्याय जो निवडतो ती म्हणजे आपली स्ट्रेट कट कुर्ती. तर स्ट्रेट कट कुर्ती की त्यांचं स्वरूप आणि त्या फिटिंगप्रमाणे कशा दिसतात ते समजून घेऊया. स्ट्रेट कट कुर्ती ही खांद्यापासून ते खालपर्यंत म्हणजेच एकतर गुडघ्यापर्यंत किंवा गुडघ्याच्या थोडं पुढे इतकी लांब त्यांची हाईट असते. त्या संपूर्णपणे स्ट्रेट असतात. त्यानंतर त्या कुर्तीजना 2 कमरेपासून ते आपल्या जी त्यांची लांबी असेल गुडघ्यापर्यंत किंवा गुडघ्याच्या थोडं खालपर्यंत तिथपर्यंत, कमरेपासून ते खालपर्यंत त्यांना दोन्हीही कट असतात. त्यामुळे आपल्याला चालताना किंवा बसायला सोयीस्कर ठरतं. ही कुर्ती शरीराला सरळ रेषेत कवर करत असल्यामुळे आपल्याला उंच असल्याची फिलिंग येते. त्यानंतर ह्या कुर्ती आपण ऑफिसमध्ये किंवा काही इंटरव्ह्यूज असतील अशा ठिकाणी सुद्धा आपण त्या एक छान डिसेंट लुकसाठी घालू शकतो. नेक्स्ट आलं ह्या कुर्तीजची जोडी म्हणजे सेट कशासोबत जास्त छान दिसतील. तर स्ट्रेट कुर्ती आपण लेगिन्ससोबत सगळ्यात पहिला आपण नेहमीच घालतो, तो एक आपला रेग्युलर लुक समजू शकतो आपण. तर लेगिन्स, त्यानंतर प्लाझोसोबतसुद्धा छान दिसते. जीन्समध्ये सुद्धा उत्तम दिसते ही स्ट्रेट कुर्ती. सिगरेट पॅन्ट सोबतसुद्धा एक छान फॉर्मल उत्तम लुक आणि अट्रॅक्टिव्ह लुक दिसतो ह्या कुर्तीचा. त्यामुळे ही कुर्ती आपल्या सगळ्यांची फर्स्ट चॉईस बनते. दुसरी आली आपली ए लाईन कुर्ती, जी आपल्या खांद्यापासून ते कमरेपर्यंत फिटिंगमध्ये घट्ट असते आणि कमरेच्या खालून तिला बऱ्यापैकी घेर येतो. भरपूर घेर नाही, पण ए प्रमाणे शेप दिसेल असा घेर तिला नक्कीच असतो. त्यामुळे तिला ए लाईन कुर्ती असं म्हटलं जातं. तर अशी असते ए लाईन कुर्ती. जास्त करून ही कुर्ती त्या महिलांना छान दिसते ज्या महिलांची कंबर रुंद आहे. त्या महिलांना ही उत्तम दिसते, कारण जो ए लाईनचा शेप आहे ना, ती कुर्ती घातल्यानंतर तो अजून छान दिसतो त्या महिलांना. त्यामुळे कंबर रुंद असलेल्या महिलांसाठी ही कुर्ती एकदम अतिउत्तम पर्याय आहे. ए लाईन कुर्ती ही लेगिन्स, चुडीदार किंवा सिगरेट पॅन्ट किंवा प्लाझोसुद्धा अशा बॉटम वेअरवर जास्त छान दिसते. आणि जर का ऑफिस वेअरसाठी घालायची असेल तर प्लाझो, सिगरेट पॅन्ट आणि लेगिन्ससोबतसुद्धा तुम्ही घालू शकता.
छान प्रोफेशनल लुक येतो त्यामुळे ऑफिससाठी ही एक बेस्ट पर्याय आहे. त्याचसोबत कॅज्युअल लुक म्हणून सुद्धा आजकाल हिचा वापर होतो. तर कॅज्युअल लुकसाठी सुद्धा ही उत्तम दिसते. सहज कुठे कोणाकडे जायचं असेल किंवा बाहेर जवळच बीचवर फिरायला जायचं असेल, बागेत जायचं असेल, तरीही ही खूप छान आहे घालायला आणि कम्फर्टेबल सुद्धा. तिसरी अशी कुर्ती आहे जी घातल्यावर आपण जरा जास्तच सोज्वळ दिसायला लागतो आणि एकदम पारंपरिक संस्कारी दिसायला लागतो. तर ती आहे आपली सगळ्यांची फेवरेट अनारकली कुर्ती. तर अनारकली कुर्ती ही फिटिंगमध्ये आपल्या चेस्टपर्यंत घट्ट असते. त्यानंतर कमरेपासून तिचा घेर वाढत जातो, तो आपल्या पायापर्यंत किंवा जमिनीपर्यंत अक्षरशः तिची हाईट असते. तर अशी ही अनारकली कुर्तीची स्टाईल आहे जी आपण सांस्कृतिक कार्यक्रम किंवा लग्न समारंभासाठी किंवा मोठे जे स्नेहसंमेलन वगैरे असे जे कार्यक्रम असतात, ह्या कार्यक्रमात घालायला ही अति उत्तम आहे आणि खूप बेस्ट पर्याय असतो. आणि ही अशी कुर्ती आहे जी आपल्या सगळ्या स्त्रियांना इतकी सुंदर दिसते की तो जो तिचा घेर असतो त्या घेरमुळे ती अगदी गाऊनसारखा लुक येतो तिला. तर अशी आहे आपली अनारकली कुर्ती. अनारकली कुर्तीमध्ये दुसरा एक पर्याय जो आहे ती आहे प्लेट्स असलेली अनारकली कुर्ती, जी आपल्या कमरेपासून तिला प्लेट्स असतात भरपूर. त्यामुळे तिचा लुक एक ट्रेडिशनल टाईपमध्ये दिसतो. त्या प्लेट्स असल्यामुळे ती कुर्ती जितक्या जास्त प्लेट्स असतात तितका तिला जास्त घेर येतो, त्याप्रमाणे तिचा लुकसुद्धा अजून जास्त चांगला वाढत जातो. अशी ही प्लेट्सवाली अनारकली कुर्ती आहे. आणि तिसरी एक स्टाईल आहे जी आहे जॅकेट स्टाईल अनारकली कुर्ती. ती आपल्या चेस्टपर्यंत तिला जॅकेट असतं आणि वेगवेगळ्या प्रकारचे जॅकेट आपण त्या कुर्तीवर घालतो. त्या जॅकेट्समुळे त्यांचा लुक जास्त चांगला अट्रॅक्टिव्ह दिसतो. तर अशी ही जॅकेट स्टाईल कुर्ती आपण बऱ्याच समारंभांमध्ये, मोठ्या मोठ्या समारंभांमध्ये घातल्यावर सुद्धा आपल्यावर छान दिसते. काही कॅज्युअल लुकसुद्धा जॅकेटमध्ये येतात. ते लुकसुद्धा आपण नॉर्मली कुठे फिरायला जायचं असेल तर अशा कुर्तीज आपण घालू शकतो. बॉटम वेअरसोबत जर का बघायचं झालं तर अनारकली कुर्ती जास्त करून चुडीदार सोबत जास्त छान दिसते. ही अनारकली कुर्ती सगळ्यात मोठ्या बेस्ट कार्यक्रमांसाठी एक उत्तम पर्याय असतो आणि खूप सुंदर दिसणारा लुक असतो अनारकलीचा. आता चौथी येते ती, जसं मी म्हटलं, या तीनही कुर्त्यांचं छोटंसं वर्जन जे आहे ती शॉर्ट कुर्ती. तर शॉर्ट कुर्ती ह्या सगळ्याच प्रकारांमध्ये मोडते. ए लाईनमध्ये सुद्धा शॉर्ट कुर्ती दिसते, स्ट्रेट कटमध्ये सुद्धा शॉर्ट कुर्ती दिसते आणि अनारकली लुकमध्ये सुद्धा शॉर्ट कुर्ती मिळते. इतकंच आहे की त्या कुर्ती शॉर्ट असतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही कुर्ती ऑफिसला जाणाऱ्या स्त्रिया असू देत किंवा कॉलेजला जाणाऱ्या मुली असू देत, सगळ्यांसाठी ही फर्स्ट चॉईस असते. कारण घालायला सुद्धा एकदम कम्फर्टेबल आणि अट्रॅक्टिव्ह दिसते. त्यामुळे अशी कुर्ती कम्फर्ट झोन म्हणून सुद्धा आपला एक बेस्ट पर्याय आहे. तर ह्या शॉर्ट कुर्तीत साधारणपणे आपल्या मांड्यांपर्यंत त्यांची हाईट असते किंवा कमरेच्या थोडंसं खाली इतकी त्यांची हाईट असते. आणि या कुर्तीजचं बेनिफिट म्हणजे एकतर त्या प्रत्येक वेगवेगळ्या स्टाईलमध्ये असतात, दुसरं म्हणजे त्या कोणत्याही बॉटम वेअरमध्ये सूट होतात आणि छान दिसतात. हे सगळ्यात मेन ह्याचे महत्त्वाचे बेनिफिट्स आहेत. आणि घातल्यावर सुद्धा एक इतका कूल लुक देतात त्या. प्लाझोवर त्यांचा लुकसुद्धा खूप छान असतो. दुसरं म्हणजे पटियाला लुकमध्ये ज्या शॉर्ट कुर्ती आपण घालतो तो इतका सुंदर आणि इतका अट्रॅक्टिव्ह लुक तो दिसतो आणि खूप छान लुक दिसतो तो. कारण एकतर ती शॉर्ट कुर्ती त्याच्यामध्ये खालून आपलं ते बॉटम असं मस्त थोडंसं ब्रॉड असलेलं जो पटियाला पायजमा असतो, त्यानंतर धोती पायजम्यावर सुद्धा ही शॉर्ट कुर्ती खूप छान दिसते. जीन्सवर तर उत्तमच दिसते. प्लाझोवर सुद्धा तिचा लुक खूपच सुंदर दिसतो. या कुर्तीज जर का कॅज्युअली घालायच्या झाल्या किंवा कॉलेज ऑफिससाठी घालायच्या झाल्या तर त्याच्यामध्ये ज्या कम्फर्ट
कुर्तीज आहेत, जसं त्यांना समोरून बटन्स असतात, कॉटन कुर्तीज ज्या असतात त्यांना समोरून बटन्स असतात आणि त्यामुळे त्यांचा लूकसुद्धा एक फॉर्मलसारखा दिसतो आणि खूप छान वाटतो बघायलासुद्धा आणि एक प्रोफेशनल लूक तयार होतो त्या कुर्तीजमुळे. अशा कुर्तीज, शॉर्ट कुर्तीज घालून तयार व्हायचं असेल तर ज्या सिल्क आणि एम्ब्रॉयडरी वर्क किंवा खूप हेवी वर्क केलेल्या ज्या कुर्तीज असतात त्या धोती पॅन्टवर उत्तम दिसतात घालायला. लग्न समारंभ असेल किंवा रिसेप्शन असेल किंवा किंवा कोणताही एक सांस्कृतिक समारंभ जरी असेल तरी त्याच्यामध्ये सुद्धा धोती पॅन्टसोबत किंवा प्लाझोसोबत असलेल्या ह्या ज्या कुर्तीज आहेत त्या खूप सुंदर लूक देतात ह्या सगळ्या बॉटम वेअर्सवर घातल्यावर. अक्षरशः स्कर्टमध्ये घातल्यावर सुद्धा ह्या कुर्तीमुळे आपला लूक खूप सुंदर दिसतो आणि स्कर्टमध्ये घातल्यावर आपण एकदम छान उंचीने लांब असं वाटायला लागतो त्या स्कर्ट आणि त्या कुर्तीमुळे. एक एथनिक लूक तयार होतो त्या स्कर्टमुळे, स्कर्ट आणि कुर्तीमुळे. तसंच ह्या कुर्तींना एक कूल आणि एकदम मॉडर्न लूक द्यायचा असेल तर आपण कुठे फिरायला गेलो तर अक्षरशः त्या शॉर्ट्सवर सुद्धा खूप छान दिसतात, खूप सेक्सी दिसतात त्या कुर्तीज. खूप मस्त लूक येतो या कुर्तीजमुळे. शेवटच्या आणि महत्त्वाच्या अशा 2 गोष्टी आहेत ज्या म्हणजे ह्या कुर्ती लांब कुर्त्यांपेक्षा ह्या कुर्ती शॉर्ट्स कुर्ती घातल्यानंतर आपल्याला वावरायला सुद्धा जास्त सोपं जातं, कुठेही फिरायला आपल्याला जास्त सोपं जातं. आणि दुसरं म्हणजे अक्षरशः प्रवास करण्यासाठी सुद्धा एक सोयीस्कर, सोपा आणि एकदम आरामदायी जो पर्याय असेल ती शॉर्ट कुर्ती आहे. अक्षरशः स्ट्रेट कट कुर्तीपेक्षा सुद्धा जवळची कुर्ती आपण शॉर्ट कट कुर्तीला म्हणू शकतो, कारण कुठेही एक मॉडर्न लूक करायचा जरी झाला किंवा जीन्सवर घालायचं झालं किंवा ही एकमेव शॉर्ट कुर्ती अशी आहे जी आपण मॉडर्न आणि ट्रेडिशनल दोन्ही लूकमध्ये आपण घालू शकतो आणि त्यामुळे आपल्याला एक बेस्ट पर्याय येतो निवडण्यासाठी की आपल्याला कुठे अर्जंटली जरी जायचं असेल तरी अक्षरशः आपण ती जीन्सवर सगळ्यात पहिला पर्याय म्हणून निवडतो. तर अशी ही आहे शॉर्ट कुर्ती. अशा ह्या 4th व्हर्जनमध्ये या बाकी सगळ्या स्टाईलमधून ज्या शॉर्टमध्ये आपल्याला पाहायला मिळतात त्या आहेत आपल्या शॉर्ट कुर्तीज. तर तुम्हाला या सगळ्या कुर्तीजची ओळख समजून घेऊन कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. त्यामुळे मला सुद्धा एक एक्साइटमेंट आणि एक एनर्जी येते की वेगवेगळे व्हिडिओज कोणत्या कोणत्या विषयांवर मी व्हिडिओज घेऊन येऊ आणि बाकी सर्व व्हिडिओजसुद्धा तुम्ही नक्की बघाल अशी आशा आहे. त्यामुळे माझा व्हिडिओज आज मी इथेच संपवते. तर हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानंतर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.